4 ओव्हरचीच मॅच असेल. आणि आज पाकले गेले तर बघा मी भरपूर मला असं वाटतं गेल्या 4 ते 5 वर्षांचा अनुभव आहे अमर सर की एका पोलमध्ये जेव्हा सर्व पॉवरफुल संघ खेळतात ना एकतर तुम्हाला क्लोज एन्काउंटर पाहायला मिळतील एकतर तुम्हाला एकतर्फी लढते पाहायला मिळतील आणि आज एकतर्फी लढत आपल्याला भरपूर सारा पाहायला मिळाला. आणि सध्या सगळीला हा सामना देखील आता एकतर्फीच होईल कारण पाकले गेले तर सध्या सगळीला 22 धावांचं लक्ष होतं आणि त्यामध्ये पाकलं तर पहिला चेंडू चौकार त्यानंतर षटकार आणि आता फक्त 12 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल आता देखील स्विच हिट बॉल हवेमध्ये पॉइंटला फिल्डर आहेत जज करतात कॅच पकडली जाईल पकडली सफलता बॅटर बाद झालेत सूरज केने. न्यूमॅन इन ऍक्शन नंबर 3 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय नवनाथ मुकणे क्रमांक 3 वरती येतात. बघा मला भरपूर साऱ्या जुन्या आठवणी आठवतात. आज आमच्या समवेत शहापूरचा बुलंद आवाज अमर राऊत सर आहेत. पाहिले गेले तर असं क्रिकेट कॉमेंटेटर त्यासोबत एक चांगले प्रवक्ते देखील आहेत आणि त्यासोबत एक चांगले अँकर होस्ट देखील आहेत. म्हणजे पाकले गेले तर वक्तव्य या क्षेत्रामध्ये एक नामवंत व्यक्तिमत्व आज आमच्या समवेत आहेत. डॉट बॉल द्रमाण इथे येतो कारण मला आठवतं शहापूर धर्मवीर चषक जेव्हा प्रथमतः सरांना मी भेटलो होतो आणि पाकले गेले तर तेव्हा आम्ही नवीनच होतो आणि त्यावेळेलाही सरांचा तोच धबधबा होता आणि आजही आहे. आणि माझ्यापर्यंत एक माहिती आली की लागोपाठ 3 वर्ष अमर क्रीडा मंडळ कांसने टीमने तिथे बाजी मारलेली आहे जिंकलेले आहेत. एका वर्षात 13 फायनल क्या बात आहे. सचिन दादा आमच्या सोबत आहेत. सचिन दादा भरपूर सारी माहिती पोहोचवतात पण सचिन दादांना आपण आज यानंतर ऐकूया तेव्हा ते आपल्याला सांगतील कासने गावामध्ये काय स्पेशल आहे काय लौकिक आहे त्या गोष्टी आज आपल्यापर्यंत सचिन दादा पोहोचवणार आहेत. स्विचेटचा फटका खेळायचा होता बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये डॉट बॉल इथे येतो आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 10 धावा 2 रन्स पेनल्टी म्हणजे टोटल 12 आणि जिंकण्याकरिता आता 10 धावांची आवश्यकता. बघा मला आठवतं की जेव्हा स्टार्टिंग फेज मध्ये गेल्या 2 वर्षाआधी जेव्हा मी समालोचनासाठी आलो तेव्हा सचिन दादा जेव्हाही समालोचन करतात कासने गावात कोणत्या विभागामध्ये किती विकास झालाय कोणी काय केलंय सर्व माहिती ते पोहोचवतात. एकूण एक मी म्हणेन की प्रत्येक एरिया मधली माहिती त्यांच्याकडे आहे आणि आमची अशी मनापासून इच्छा आहे की यानंतर सचिन दादाने समालोचन करावं आणि त्या सर्व जी माहिती तुमच्याकडे आहे ती आवर्जून पोहोचवावी. बघा नेक्स्ट मॅच स्पेशल आवाज संदीप दादांचा देखील आवाज आपण एक इनिंग साठी ऐकूया सचिन दादांचा देखील आवाज आपण एक इनिंग साठी ऐकूया. सेकंड ओव्हर बॉलर सौरभ द्रमाण तयार होतात बॉलिंग मार्क वरती. तसेच आज पाहिले गेले तर आज सर्व स्पेशल आहे. आज गोडसे बी संघ देखील खेळतोय भावाले बी संघ खेळतोय मैदानाच्या बाहेर देखील ठाकरे ब्रँड आहे त्यासोबत सचिन दादा देखील आहेत. कोणत्या गोष्टीमध्ये कमतरता नाही अंपायरिंग असो कॉमेंट्री असो त्यानंतर आज जे संघ खेळतात जो उल्लेख मी आधी केला की ग्रामीण क्रिकेट मधले रती महारथी आज आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. दिशा खराब अतिरिक्त रन द्रमाड इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 13 ऑन द बोर्ड 13 धावा धावफलकावरती आहेत. आणि या विभागामध्ये जितका क्रिकेट वेगाने डेव्हलप होतो आणखीन व्हावा आणि आणखीन मोठ्या मोठ्या स्पर्धा आवर्जून आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळायला पाहिजेत इन फ्युचरमध्ये हीच अपेक्षा आम्ही नेहमीच ठेवू कारण या विभागामध्ये देखील भरपूर चांगले चांगले प्लेयर आहेत. फुल लेंथ होता सन्मान इथे भालेकरने दिला डॉट बॉल इथे येतोय. योगेश भालेकरचा विषय सांगायचं झालं तर नो डाऊट या प्लेअरनं देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव कमावलं आणि
तसा देखील अतिशय चांगला खेळ आपण पाहिलाय आज या स्पर्धेमध्ये असो किंवा या आधीही असो. प्रत्येकी स्पर्धेमध्ये तो त्याचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. आयवा झेलसाठी भूषणदादा दळवी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक होतं. तसेच भगवानजी भोईर सामानच्या माध्यमातून 111 रुपयाचं पारितोषिक ते देखील होतं. आता धर्माडकाव कॉर्नर रिजनला इथे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धाव फळक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला ठीक 17 वरती आणि आता फक्त 5 धावांची आवश्यकता. बघा मॅच मध्ये जास्त काही उरलेलं नाहीये. 23 करायच्यात म्हणजे 6 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल आता ऑन साइडला फटका लक्ष्मी बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी या मॅच मध्ये मारली अवघ्या तब्बल 9 विकेट्सने हा विजय प्रस्थापित केला. अमित 11 करता सर्वप्रथम ट्रॉफी देण्याकरिता मी युवा सरपंच अजय दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी योगेश भालेकर यांना आपण द्यावी. 1 षटक टाकलं योगेशने, 2 धावा खर्च केल्या आणि त्यासोबत 3 विकेट काढले आणि इंडिव्हिज्युअली 10 धावा बनवल्या आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे ते देखील देण्याकरिता मी विनंती करेन. अमित पाटील जे या टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचं कॅश प्राइज दिले जातं योगेश भालेकरला आणि सुरज साठी देखील आहेत आणि योगेश आपणच घेऊन जावा. आणि तसेच संदीप दादांच्या शुभ असं पण पेस्ट्री देणार आहोत. त्यानंतर कोल्ड्रिंक देण्याकरिता आणि काकांच्या शुभ असं पण कोल्ड्रिंक देखील देऊया. वेल बॉल वेल प्लेड योगेश आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आणि आवाज आपण या पहिल्या सत्रासाठी ऐकूया. सचिन दादांच्या शुभवाणीतून या मॅचचं पहिलं सत्र. धन्यवाद.
हॅलो. तर मित्रांनो सामना सुरू होतोय. गोरसई बी दलवी ब्रदर्स गोरसई बी वर्सेस बादसई बादसई स्पोर्ट बादसई. नाणेफेकी जिंकली आहे गोरसई बी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी अहमदनगर बादसई स्पोर्ट बादसई अर्थातच कल्पेश जाधव आणि दिनेश यांचा हा संपूर्ण संघ. आपल्या विभागामध्ये एक चांगला खेळ करणारा हा बादसई स्पोर्ट बादसई संघ. त्याचबरोबर आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही तर आपल्या पूर्ण कोकणामध्ये कोकण प्रांतामध्ये एक गाव एक संघ म्हणून ज्यांची ख्याती आहे ते म्हणजे गोरसई बी संघ. ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे एक दादा संघ ज्यांनी आपलं नाव संपूर्ण देशाच्या पटलावर क्रिकेटच्या माध्यमातून नेलं ते म्हणजे गोरसई बी संघ. गोरसेचे खेळाडू येतात. चला सामना सुरू करा. याच्या बाबतीत सहकार्य करा. एक हाय व्होल्टेज सामना गोरसई बी वर्सेस बादसई स्पोर्ट बादसई. ही स्पर्धा ज्या गावामध्ये आहे ते गाव म्हणजे आमचं कासने गाव. याच गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा अर्धकृती पुतळा आपल्याला पाहायला मिळेल. ह्याच गावामध्ये मेडिटेशन सेंटर अर्थातच विपश्यना केंद्र आपल्याला पाहायला मिळेल. ह्याच गावचे अनेक उच्च पदावर काम करणारे अधिकारी या गावातून पाहाल. जवळजवळ 28 मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या गावामधून आहेत. अनेक रेल्वेमध्ये कर्मचारी आहेत. आपण जर पाहिलं तर ह्याच गावाने मुंबई सारख्या ठिकाणी मुंबईचे उपजिल्हाधिकारी दिले, डेप्युटी कलेक्टर ऑफ मुंबई, त्यानंतर RTO ऑफिसर ह्याच गावामधनं सन्माननीय सुरेशजी दलवी साहेब ह्याच गावातून आले. आता भिवंडी ग्रामीणमध्ये भिवंडीमध्ये नायब तहसीलदार या पदावर मिलिंद भोईर साहेब अर्थात भाऊसाहेब, त्यानंतर PF ऑफिसर भास्करजी भोईर साहेब याच कासने गावातून बिलॉंग करतात. अनेक सन्माननीय रामदासजी शेळके साहेबांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. कठीण परिस्थितीतून रेल्वेमध्ये काम, त्यानंतर आता लोको पायलट म्हणून या पदावर काम करतात. रामदासजी शेळके साहेब यांचं सुद्धा नाव आवर्जून घ्यावं लागेल. अनेक अनेक दिग्गज आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नावं ज्यांनी शिक्षणाच्या जोरावर. कासने गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या कासने गावातून कुठल्याही प्रकल्पग्रस्ताचा प्रकल्प नाहीये की त्यानंतर सरकारी नोकरी लागते. मात्र या गावातून सर्वाधिक सरकारी नोकर आपल्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे कासने गाव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत पवन केने. इथे मात्र पहिला चेंडू डावी असते सोडोपंचा इशारा करता. आव्हांतर चेंडू, आव्हांतर धाव. कल्पेश जाधव स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहेत दिनेश बसवंत. ठाकरे सरांना विनंती आहे की थोडे डान्सिंग अंपायरिंग झाली पाहिजे. महत्वाचा सामना आहे आजच्या दिवसातील. पवन केने पुन्हा सज्ज होत आहेत. कल्पेशसाठी कल्पेश रिव्हर्स अटेम्प्ट करतायत. चेंडू डीप मध्ये जातोय. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका. कल्पेश ह्याच स्पर्धेमध्ये ह्याच मैदानावर 2019 साली बादसई वर्सेस गोरसई बी. इथे मात्र अजून एक रिव्हर्स अटेम्प्ट. वन शॉट. कल्पेश जाधव ऑन फायर. 6 धावांसाठी षटकार. खूपच सुंदर, खूपच सुंदर. बॅकच्या पट्ट्यामध्ये जसा चेंडू आला, रडार मध्ये आला, स्टॅम्प लागला होता 6 धावांचा. कल्पेश वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. आणि बादसई स्पोर्ट बादसई आणि गोरसे बी या दोन संघांमध्ये 2019 साली इथे सामना झाला होता याच मैदानावर. त्या सामन्यामध्ये
भातसई संघाने विजय संपादन केलं होतं आणि या स्पर्धेवर सुद्धा भातसई संघाने 2019 साली नाव कोरलं होतं. गोरसई संघाला दुसऱ्या फेरीमध्ये पराभूत केलेलं आणि आज सुद्धा दुसऱ्या फेरीमध्येच त्यांचा सामना होतो. एका समोर एक उभे टाकलेत दोन्ही संघ. सगळ्यात महत्वाची माहिती संदीप पाटील पोहोचवत. त्या सामन्यात सुद्धा भावेश पवार नव्हते आणि या सामन्यामध्ये सुद्धा भावेश पवार नाहीयेत हा सामना खेळण्यासाठी. आयएसपीएल साठी भावेश पवार आहेत तिकडे. त्या कारणानेच भावेश पवार या मैदानावर उपस्थित नाही आहेत. पण मात्र पवन केनेनी काय अफलातून खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये. इथे मात्र पवन पुन्हा सज्ज होत आहेत कल्पेशसाठी. कल्पेश 2 रिव्हर्स अटेम्प्ट केलेत. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. वाईट कावकॉर्नरच्या रिझन मध्ये एकापेक्षा जास्त काही नाही. एकेरी धावावर आता इथे मात्र भर. क्रिकेटचं ऑक्सिजन घेतलं जातं कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून. कल्पेश जाधव, दिनेश बसवंत सुद्धा विस्फोटक फलंदाज आहेत आणि नेहमी आपल्या विभागामध्ये विस्फोटक फलंदाज त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले. परिस्फोट या नावाने त्यांचं स्वतःच स्पोर्ट शॉप होतं. इथे मात्र चेंडू आलाय मॅच बॉल. डीजे बुंदी आपण तयार राहायचंय कारण प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर प्रत्येक विकेट नंतर डीजे बुंदी आपण गाणं सादर करायचंय कृपा करून. धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 12. पहिले षटक मार्गस्थ पवन केने थोडेसे मागणे ठरलेत आतापर्यंत. इथे मात्र कुटुंब चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होते पंचा इशारा करताय. 6 धावांचा षटकार. फटका गेले ज्याप्रमाणे चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केला आणि पंच केलाय. लाजवाब पंच. सरळ 6 धावांसाठी या षटकाराने धावसंख्या धाव फलकावर 18 मध्ये पाहायला मिळतं. पवन केने मागणे ठरलेत. भातसई संघ या स्पर्धेमध्ये का इतका दादा संघ मानला जातो त्याचं उत्तर देताना दिनेश आणि कल्पेश. इथे मात्र हा चेंडू गतिवान चेंडू, गतीवर स्वार झालेत आणि निर्धाव चेंडूची सांगता चांगली यष्टी रक्षकाची भूमिका आपल्याला गोरसी संघाच्या यष्टी रक्षकाकडनं पाहायला मिळते. पवन इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन न केला. कल्पेश जाधव इशारा करतायत की चेंडू पाहून मारायचंय मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा वारंवार दिनेशच्या कडनं प्रयत्न झाला आणि 2 निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला इथे पाहायला मिळतं. पहिले षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती भातसई संघाची 18. 4 चेंडूमध्ये 18 धावा आल्या होत्या. मयूर आमचे ऑफिशियल स्कोर मयूर दलवी आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. आणि परेश गगे कुठे असतील ऑफिशियल स्कोरर परेश गगे, आपण आम्हाला जॉईंट व्हायचंय. रत्नदीप दळवी यांचं शुभागमन झालं. वेलकम रत्नदीपजी. खूपच चांगला बॅटल आपल्याला या दोन्ही सामन्यांमध्ये या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतो. खास करून कल्पेश त्यानंतर पवन यांच्यामध्ये पाहायला मिळेल. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. सूरज केने गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. फलंदाजीसाठी कल्पेश जाधव आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला दिनेश बसवंत. दिनेशच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. कल्पेशच्या बॅटमधनं एक षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम. धावसंख्या 18. सूरज केने कल्पेसाठी. इथे मात्र अजून एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि निर्धाव चेंडू सांगता. फुल टॉस चेंडू होता. थोडासा स्वतःवर नाराज झालाय कल्पेश. ज्याप्रमाणे हा फटका खेळलेत ना, आधी ठरवला होता. खरं तर क्रिकेटमध्ये जसा चेंडू तसा समाचार घेणं गरजेचं असतं. इथे मात्र आपण आधी जर ठरवलं ना समाचार कसा घ्यायचा आहे तर इथे मात्र अशा चुका घडतीलच निश्चितच. सन्माननीय रमेशजी दलवी काकाने विनंती करेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. रमेशजी दलवी काका या. इथे मात्र कल्पेश काय फटका खेळलेत. 6 धावांसाठी मस्तक पे दस्तक. आणि ज्या क्षेत्ररक्षकांनी भावाले संघाचे पाठीराख्यांनी झेल घेतले त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या
प्रत्येक खेळाडूला 100 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय भूषणजी दलवी साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. खूपच चांगला फटका कल्पेशच्या बॅट मधनं आलाय. सूरज पुन्हा सज्ज होत आहेत कल्पेसाठी. इथं बघा फुल टॉस आणि चेंडू हवेमध्ये. काय होईल दिनेशला माघारी परतावा केला. पंचाने इशारा केलाय नो बॉल. तर एक धाव सहज झाली असती. दिनेश यांचा प्रयत्न सुद्धा तोच होता, पण कल्पेशला सर्वाधिक जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिनेश स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतात, सोडतायत. खरं स्वतः धावबाद झालेत दिनेश बसवंत. पहिला आदरा बादशाही संघाला धाव संख्येचा जर विचार केला तर 25 धावा धाव फलकावर आहेत. आतापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यात सूरज केने सुद्धा थोडासा मागणा ठरतोय. खूपच चांगली फलंदाजी आतापर्यंत. कल्पेशची बॅट तळपली म्हणायला हरकत नाही, ज्याप्रमाणे त्याची फटकेबाजी सुरू आहे. आणि कल्पेश हा मिरिटवर खेळणारा फलंदाज आहे, वारंवार सिद्ध करतोय. पहिला चेंडू जरूर चुकला, रिव्हर्स अटेम्प्ट केला, मात्र दुसऱ्या चेंडूवर ज्याप्रमाणे उजव्या एसटीच्या बाहेरचा रोखाचा चेंडू लॉंग ऑफला क्लिअर केला 6 धावांसाठी. त्यानंतरचा हा नो बॉल. दिनेश बसवंत बाद झालेत. गरज नसताना केलेले प्रयत्न संघ अडचणीमध्ये येतात आणि स्वतः सुद्धा दिनेश बसवंत अडचणीमध्ये आला. फ्रीट असेल या चेंडूवर. सूरज केने सज्ज होतात. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय. उंची जास्त आणि अंतर सुद्धा जास्त. 6 धावांसाठी षटकार. कल्पेश जाधव ऑन फायर. बादशाहीसाठी धावांचा पाऊस पडतोय. कल्पेश या 6 धावेने धावसंख्या पुढे सरसवले. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यामध्ये. एक मजबूत स्थितीमध्ये बादशाही स्पोर्ट बादशाही संघ. 31 धावा धाव फलकावर. खूपच चांगली फटकेबाजी कल्पेश जाधवच्या माध्यमातून. कल्पेश सुद्धा अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत असतो आणि खास करून चांगल्या संघासमोर चांगली कामगिरी करणे हेच खूप महत्वाचं असतं आणि गोरसेबी समोर करतोय. इथे मात्र अजून एक रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. कल्पेशची जेल सुट्टी आहे. काय सूर्य मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतोय त्याचा जेल ड्रॉप. मागणं ठरेल. अनेक सामन्यांमध्ये आपण पाहिले ज्या मोठ्या फलंदाजाचे झेल सुटलेत ना त्यांनी या मैदानावर धावांचा पाऊस पाडलाय. धावसंख्या 1 नि पुढे सरसवले. धावसंख्या झाली ती 32. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज केने सुद्धा मागणे ठरलेत. 2 षटकार त्याच्या या षटकामध्ये आता पण आलेले आहेत. आता फलंदाजीसाठी येत आहेत फलंदाज अनुज जाधव आहेत. अनुज जाधव स्ट्राईकला आता येत आहे सूरज केनेसाठी. इथे मात्र हा चेंडू कव्हरच्या रिझन मध्ये गेल्याच्या क्षेत्ररक्षकात एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. या एका धावेने धावसंख्या अजून 1 ची भर पडते. धावसंख्या 33 वर पोहोचते. कुठल्याही फलंदाजांनी चौकारांची षटकारांची विकेटची हॅट्रिक घेतली गोलंदाजांनी तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक भगवानजी बोर साहेब यांच्याकडनं. सूरज पुन्हा सज्ज होत आहेत. आता पुन्हा कल्पेश आले स्ट्राईकला. इथे मात्र स्लोअर चेंडू होता. बुद्धिचातुर्य वापरलं की आपली विकेट मैदानावर थांबवणं किती गरजेचं आहे. ते स्वतः थांबणं किती गरजेचं आहे हे बुद्धिचातुर्य वापरतायत. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 1 गड्याच्या मोबदल्यात बादशाही स्पोर्ट बादशाही संघाची 34. बादशाही संघासाठी चौकार षटकारांसाठी पारितोषिक आहे. अमर भोईर साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅच घेतलेली जे खेळाडू आहेत त्यांनी पुढे या. मयूरजी 100 रुपयाचं पारितोषिक जे प्रेक्षकांनी झेल घेतलेले आहे त्यांना आपण प्रदान करायचे. भावाले बी संघाचे प्रेक्षक आहेत असू दे हरकत नाही. मैदानाच्या बाहेर असू दे. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक मोठी भिडन आपल्या विभागामध्ये खूप कमी गोरसेबी संघ पाहायला मिळतो. बादशाही स्पोर्ट बादशाही कमी पाहायला मिळतो कारण आता आपल्या विभागाच्या स्पर्धा असतात. इथे मात्र कपिल चांगलं चेंडू हाताळतोय. शरीराचा वेध जरूर घेतलाय कल्पेशच्या. बैठक
फटका खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आपल्या विभागामध्ये आता कसं प्रत्येक विभागाचं एक असोसिएशन आहे. जसं पडग्या विभागामध्ये PTC असेल, अजून खांबाला परिसरामध्ये आपण जाल शापूर, त्यानंतर ओमसाई क्रिकेट असोसिएशन, अशा असोसिएशनमुळे चांगले मोठे जे आपल्या विभागाच्या बाहेरील संघ पाहायला खूप कमी मिळतात. इथे मात्र अजून एक चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. कासने गावातील भावेश पवार साहेबां सरांचं एक सर्वात मोठे फॅन प्रमोद सुतार साहेब यांचं शुभ आगमन झालेलं. वेलकम प्रमोदजी सुतार आणि सन्मान्य रुपेशजी भोईर, आपलं सुद्धा सरचे स्वागत. ओम साई 11 ग्रुपचे अध्यक्ष आहेत प्रमोदजी, वेलकम. इथे मात्र अजून एक चेंडू अपील, मात्र निर्धाव चेंडू, लगातारचे 3 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत कपिलच्या गोलंदाजीवर. तेही सुद्धा कल्पेश जाधव या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या होते, कारण इतका विस्फोटक फलंदाजाला इतकं थांबवण्याचं काम कपिलच्या माध्यमातून झालंय. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू, लगातार 4 निर्धाव चेंडू, 12 चेंडू 34 धावा, 10 फलकार होते. आता इथे मात्र आपण पाहिलं तर या अजून 4 चेंडू ऍड करा, 16 चेंडू 34 धावा, 10 फलकावर मयूर सांगतायत. कल्पेश स्ट्राईकवर असताना कल्पेश जाधव थोडेसे अडचणीमध्ये आलेत. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू, 5 निर्धाव चेंडू. योगेश भालेकर यांनी एक निर्धाव षटक हाताळलं होतं. इथे मात्र हा चेंडू जर निर्धाव झाला तर या स्पर्धेतील दुसरा निर्धाव षटक येईल. प्रमोद सुतार खास करून आज मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून रजा घेऊन या स्पर्धेचा आनंद घेतात. इथे मात्र अजून एक चेंडू आणि या स्पर्धेतील दुसरा निर्धाव षटक येतोय, ते सुद्धा फलंदाज कोण तर कल्पेश जाधव स्ट्राईकला असताना. लगातार 6 चेंडू निर्धाव खेळलेत कल्पेश आणि 34 धावा, 10 फलकावर आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 होते, आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर सुद्धा 34 धावा, एकही धाव खर्च न करता. अप्रतिम भूषामजी दलवी साहेबांच्याकडनं पारितोषिक आलाय. मालक आहेत दलवी ब्रदर्स गोरसिंग संघाचे. या 500 रुपयाचं पारितोषिक आहे कपिलसाठी. खूपच चांगलं षटक कपिल केनेने हाताळलंय. काय इतके आम्ही दूरवर जाऊन मोठी पारितोषिक घेऊन येतो आपल्या तालुक्यासाठी, आपल्या गावासाठी, याचं उत्तर देताना कपिल केने आपल्याला पाहायला मिळाले. 34 धावा होत्या, 17 प्रतिषटक, 17 धावा जमा करण्यामध्ये यश आलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये. तिथं मात्र कपिलने पूर्णपणे बॅकफुटला लोटले, तो म्हणजे बादशाही स्पोर्ट बादशाही संघाला. 3 षटक समाप्त, निर्धाव षटक हाताळणं मात्र खूप मोठी गोष्ट आहे आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये, चेंडू एक धाव तर पूर्ण कल्पेश स्ट्राईक घेत आहेत. नाही, एकच धावेवर समान धावसंख्या 35 वर पोहोचते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत, किशोर मुकादम आहेत. किशोर मुकादम, कल्पेश जाधव विस्फोटक फलंदाज आहेत, ज्यांच्या नावावर एक सेंचुरी आहे. अशा सेंचुरी मारलेल्या फलंदाजाला निर्धाव षटक हाताळणं किती कठीण काम असेल कपिलसाठी, ते मात्र सिद्ध करून दाखवले कपिल याने. किशोर मुकादम गोलंदाजी मार्गवर अनेक मोठी स्पर्धा खेळत असताना दडपण असतं. कल्पेश अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे, तसेच गोरसाई संघाला सुद्धा सर्व खेळाडूंना मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. इथे मात्र अजून एक तडाखा, चेंडू हवेमध्ये, 6 धावा. काय एफर्ट झालेले, ऍथलेटिक्स एफर्ट होते, कुठेतरी कमी पडले एफर्ट आणि हा षटकाराने धावसंख्या आता कुठेतरी आकार येतोय. 41 धावा, 10 फलकावर बादशाही स्पोर्ट बादशाही संघाचे. इथे मात्र किशोर मुकादम वर पार केलाय, त्यासाठीच पहिल्या चेंडूवर 2 धावा सहज घेता आल्या असत्या मयूर, पण मात्र कुठेतरी एक धाव घेऊन आपल्याला स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न कल्पेश जाधवच्या माध्यमातून झालं. किशोर मुकादम आता इथे मध्ये दडपणाखाली आलेत. स्ट्राईकला आहेत कल्पेश जाधव, नॉन स्ट्राईकला आहेत अनुज.
इथे मात्र हा चेंडू काय क्षेत्ररक्षण केलंय, स्वतःला झोकून दिलंय. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या प्रयत्न होईल का? आणि 2 धावा सुद्धा मिळालेल्या आहेत. या 2 धावेने स्ट्राईक सुद्धा कल्पेशकडे राहिलेली आहे आणि धाव संख्या 43 या आकड्यामध्ये पोहोचते 43. एक गड्याच्या मोबदल्यात दिनेश बसवंत बाद झालेले आहेत. खूपच सुंदर रन बिटवीन द विकेट. बुद्धी चातुर्य वापरलं. चेंडू ज्याप्रमाणे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स अटेम्प्ट केल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनच्या गलीच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तिकडनं मात्र 2 धावा मात्र रोखू शकले नाही. इथे मात्र हा चेंडू खूपच सुंदर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने फिंगर रोल केले होते चेंडूवर, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता किशोर मुकादम. खूपच सुंदर चेंडू हाताळलाय. अशीच गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल तर. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, स्विंगिंग यॉर्कर, सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटच्या 11 चेंडू मध्ये 9 धावा आलेल्या आहेत, कारण 6 चेंडू तर निर्धाव होते. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू मिरकावून दिले 6 धावा. षटकार. चेंडू मैदानामध्ये पाठवून द्या. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 49. 50 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पवन केनेला 18 धावा, पवन केनेच्या विरोधात 18 धावा जमा करण्यामध्ये यश आलं होतं 62 संघाला. तर सूरजने 16 धावा खर्च केल्या. कपिल केनेने मात्र 0, म्हणजे अर्थातच निर्धाव षटक मेडन ओव्हर हाताळली होती कपिलने. त्यानंतर किशोर मुकादम सुद्धा 15. म्हणजे आपण पाहिलं कपिल केने जर सोडले ना तर बाकीच्या गोलंदाजांवर प्रहार झालाय बादशाहीकडनं आणि 49 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय. म्हणजे 50 धावा, 24 चेंडू आणि 50 धावा जमा कराव्या लागतील गोरसे बी संघाला विजय संपादन करायचा असेल तर. गोरसे बी साठी शुभेच्छा आहेत, खूप साऱ्या शुभेच्छा. रंगनाथजी ठाकरे, कपिलजी केने आणि संजयजी केने यांच्याकडनं खूप सारे शुभेच्छा आहेत. धन्यवाद साहेब. हे शुभेच्छा आम्ही आपल्या संघापर्यंत पोहोचवत आहोत. गोरसे बी संघाचे एक खेळाडू सुद्धा साहिल सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. साहिल ठाकरे पुढील वर्षी ते सुद्धा आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळतील. भावेश पवार सरांचे खंदे चाहते म्हणजे परममित्र प्रमोदजी सुतार साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. नेहमीच भावेश पवार सरांची मॅच ज्या ज्या ठिकाणी असते ना त्या त्या ठिकाणी ते सामने पाहायला पोहोचत असतात. गोरसे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे पालीगावचे विस्फोटक फलंदाज तसे यश वॉटर सप्लायचे सर्वे सर्वा विनायक मामा तरणे गोरसे संघाचे अतिशय चाहते खेळाडू आहेत. विनायक तरणे अनेक वर्ष ज्यांनी आवाज क्रिकेट क्लब पाली असेल, अमर स्पोर्ट कासने असेल, अनेक संघांसाठी चांगलं क्रिकेट खेळले विनायक मामा तरणे यांनी गोरसे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा वाढवल्या. धन्यवाद. जानू काका कुठे असतील त्यांनी कृपया व्यासपीठाकडे या. जानू काका, पाण्याची व्यवस्था करायची प्लेयर स्टँड मध्ये. जानू काका, पाण्याची व्यवस्था प्लेयर स्टँड मध्ये करायची खेळाडू कक्षामध्ये. वैभवजी आलके, सन्माननीय नानाशेठ गोंदली यांचं शुभ आगमन झाले. कासले गावचे विद्यमान उपसरपंच.
चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. यापुढील आपण आवाज ऐकणार आहोत आमचे परममित्र आणि आपल्या या विभागामध्ये नेहमीच सामन्यांच्या ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटचे सामने असतात ना त्या ठिकाणी समालोचन करणारे संदीप पाटील साहेबांना विनंती करेल आपण आपला आवाज या स्पर्धेला द्यायचा आहे. तसेच गोरसे बी साठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आमचे आगरी दादूस, अर्थातच कमलाकर जाधव, कमलाकर बँजो मास्टर आणि नेहमीच आमच्या या गावामधल्या प्रत्येक सुखाच्या कार्यक्रमामध्ये वरातीच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं बँजोचं संगीत आम्ही ऐकत असतो त्या संगीतावर आम्ही नाचत असतो असे कमलाकर यांच्याकडनं गोरसे बी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद कमलाकरजी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संदीप पाटील. थँक्यू सो मच सचिनजी गोंधले यांचा आपण आवाज ऐकला. स्वर्गवासी महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक कासणे ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यामधील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय दोन महासत्ता संघ या टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या अर्थात एका बाजूला आपण जर पाहिलं तर दळवी ब्रदर्स जय बजरंग स्पोर्ट्स गोरसे बी संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघ. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आपण पाहतोय पहिला चेंडू शॉर्ट टर्म पूल केलाय, पॉवरफुल होताना पाहायला मिळेल. षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती, कल्पेश जाधव वरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर संदेश केणे लेफ्टी बॅटर आपण पाहतो आणि अतिशय विस्फोटक घातक फलंदाच्या डावखुरी आताच्या फलंदाजापेक्षा शैलीतील एक ताकदवान खेळाडू आपण पाहतोय. षटकार हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक लावले गेले अर्थात प्रमोदजी सुतार, नानाशेठ गोंधली, शरदजी गगे आणि भूषणजी दळवी. प्रमोद सुतार यांच्याकडे तब्बल 1500 रुपयाचं षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक दिलं जाईल. नानाशेठ गोंधले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल षटकार हॅट्रिक साठी. शरदजी गगे साहेब यांच्याकडनं 500 रुपये षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक दिलं जाईल आणि भूषणजी दळवी यांच्याकडनं षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये. हे सध्या कासनेकरांचं शेअर मार्केट सध्या इथे गरम होताना आपण पाहतोय आणि कासनेकरांच्या मैदानावरती ही टुर्नामेंट आपण पाहतोय. अजून एक फटका दमदार पॉवरफुल वंडरफुल षटकार संदेश केने दुसऱ्या चेंडूवरती देखील फायर होताना पाहायला मिळाला आणि बॅक टू बॅक इनर दुसरा संदेश केनेच्या बाटबेदनं हा दुसरा षटकार आलाय. आज आपण पाहिली त्यांचा फेवरेट सॉन्ग आहे आणि खूप जण म्हणत असतात की ठाकरे सरांकडे एकच स्टेप आहे आणि आज त्याने या मैदानावरती या स्पर्धेमध्ये नवीन स्टेपचा अवलंब करताना देखील पाहायला मिळाले. सो हॅट्स ऑफ यू. दोन चेंडूवरती दोन आक्रमण सुरुवात केली आहे. तिसऱ्यावरती तिसरा येईल का मात्र बॅटची टॉपेज आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड चेंडूपर्यंत पोहोचतील का पोहोचले नाहीये. त्याद्वारे मात्र जर आपण पाहिलं एक धावी कंप्लीट करताना पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर अर्थातच संदेश केने बॅक टू बॅक दोन षटकार ज्याने ठोकले आणि षटकार हॅट्रिक साठी भावेश पवारचे फॅन फॉलोइंग आहे. त्यामध्ये कासने गावची सर्वाधिक मोठी फॅन फॉलोअर्स पैकी आपण एक पाहतोय. प्रमोदजी सुतार यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. नानाशेठ गोंधले यांच्याकडे 500 रुपये, शरदजी गगे साहेब यांच्याकडे 500 आणि भूषणजी दळवी स्पर्धेचे प्रमुख सर्वेसवर यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. ही गोरसई बी संघाची फॅन फॉलोइंग आपण पाहिली. अर्थात आपण जर पाहिलं तर शहापूरचा टायगर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहे. अर्थात कल्पेश यादवला आपण पाहतोय. कल्पेश यादव बदला तर शहापूरकरांचा ब्रँड अँबॅसेडर सध्या मैदानावरती गोलंदाजी करतो. त्याच्या फलंदाजीचा आपण नजराना पाहिला तर त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमणाला सध्या सुरुवात केली आहे. हॅलो सन्माननीय काय फुलातून फटका सजवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजत असताना फलंदाजाने ठोकलाय. या षटक्यामधील अजून एक तिसरा हा दमदार षटकार 6. ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे ते मराठा डब्याचे सन्माननीय मालक सार्थक जाधव साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम सार्थकजी. त्यांच्याबरोबर त्यांचे अतिशय जवळचे कुक आमचे परममित्र राजाबाई यांचं शुभ आगमन झालेलं. राजाजी वेलकम.
मराठा डब्याचे मालक सन्माननीय सार्थक जाधव यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सार्थकजी. काय अफलातून सध्या फलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. संदेश केने त्याच्या सोबतीने जर आपण पाहिलं तर फलंदाज स्टान्सवरती एक अतिशय सूरज केने आपण पाहिलं. सूरज केने, संदेश केने हे सध्या दोन खेळाडूंची जोडी आपण पाहिलं तर कल्पेश यादव वरती आक्रमणाला सुरुवात केली. अनुज यादव आपण दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळेल. मात्र ज्या गोलंदाजांवरती जे आक्रमण करायचं होतं ते आक्रमण सध्या केले कल्पेश यादव वरती. शापूरकरांचा ब्रँड अँबॅसेडर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होता, त्यावरती आक्रमण केलं आणि त्या गोलंदाजावरती आक्रमण करायचं होतं त्या गोलंदाजावरती आक्रमणाला सुरुवात केली. इथून जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती अनुज यादव आलेत. एक अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू टीम बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाचा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकात ज्याची सुरुवात होईल संदेश केने स्ट्राईक वरती असतील. कटर चेंडू पाहायला मिळाला. फिंगर रोल केली, बोटांची जादू दाखवत असताना पहिला चेंडू तर निर्धाव फेस केलाय. एक आक्रमकतेने फटकेबाजी करण्यासाठी तत्परतेने नेहमी प्रयत्नशील असताना खेळाडू आपण जर पाहिला आणि नेहमीच जर आपण पाहिला पवन केने असेल त्यानंतर भावेश पवार हे चर्चेतल्या नाव असं सूरज केने. मात्र त्याच्या पाठोपाठ जर कोणतं चर्चेतलं नाव असेल तर तो संदेश केने. पुढे सरसावले होते, बॅटच्या टोवरती चेंडूला घेतला तरी देखील चेंडूला मात्र पाठवलं गेलं दुसऱ्या प्लॉट मध्ये. हा षटकार ठोकलाय संदेश केने आपल्या इनिंग मधील हा दमदार तिसरा षटकार. 6 प्रथमतः आपण या कासने मैदानावरती पाहतोय म्हणजे खूप वर्षापासून या वर्षी आपण पाहिलं पहिल्यांदा येतोय आणि नेहमी ज्यांना आपण युट्यूब वरती लाईव्ह टेलिकास्ट माध्यमातून ज्या खेळाडू आपण पाहत असतो त्या खेळाडून तत्परतेने आपण जर समोर बघण्याची जी वेळ असते ती खूप मजेशीर असते. त्यामुळे त्यांचे जे फॅन फॉलोइंग आहे गोडसे बी संघाचा, पवन किन्नेचा असेल, खऱ्या अर्थाने इथे खूप सारा प्रेक्षक वर्ग त्यासाठी इथे जमला गेलाय. अजून एक फटका दमदार, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार 6. खूपच सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळेल. आता षटकारच्या हॅट्रिक वर आहे फलंदाज. षटकाराच्या हॅट्रिक प्रमोदजी सुतार साहेब यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर नानाशेठ गोंधली 500 रुपये, शरदजी गगे 500 रुपये आणि भूषणजी दलवी यांच्याकडनं 500 रुपये षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर पैसे मिळतील. एकूण जर आपण पाहिलं 3000 रुपये षटकारांच्या हॅट्रिक साठी आहेत. खास करून प्रमोद सुतार 1500 रुपयाचं पारितोषिक, 1500 रुपयाचं पारितोषिक प्रमोदकडनं आलंय. खऱ्या अर्थाने एका षटकाराला जर आपण विचारणा केली तर 1000 रुपये एक षटकारासाठी. 3 षटकार 3000चं पारितोषिक. मागच्या पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 आले होते, अजून देखील 2 आलेत. आपण जर पाहिलं तर संदेश केनेच्या बाटबद्दल हे कासनेकरांचं मैदान आहे, कासनेकरांचं व्यासपीठ आहे आणि ज्या वेळेला कासनेकर अगदी शेअर मार्केट त्याचं गैरम होताना पाहायला मिळालं. अजून बॅक टू बॅक तिसरा येताना पाहायला मिळाला आणि अतिशय लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहायला मिळाला. आणि सचिनजी गोंधली यापुढची क्षमान तुम्ही सांभाळायची आहे. निश्चितच प्रमोद सुतार 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. भूषणजी दलवी 500 रुपये, नानाशेठ गोंधली 500 रुपये, शरदजी गगे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाज आणि नानाशेठ गोंधली आणि भूषणजी दलवी यांचं पारितोषिक पोहोचलेलं. धन्यवाद. खूपच सुंदर काय बक्षिसांची लयलूट केली आहे. प्रमोद सुतार, नानाशेठ गोंधली, शरदजी गगे, भूषणजी दलवी, शरदजी गगे यांची सुद्धा पारितोषिक पोहोचलेले आहेत. धन्यवाद. खूपच सुंदर, खूप सुंदर फटकेबाजी. धावसंख्या धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ती 37. अजून एक फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही, थोडस फंबल झालं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या. सहज धावसंख्या 39 या आकड्यामध्ये पोहोचते. 50 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा गोरसई बी संघ. 50 धावा किती छोटा टोटल या गोरसईसाठी हे दाखवून देत आहेत फलंदाज. ज्याप्रमाणे फटकेबाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि षटकारांचा पाऊस पडलाय. इथे मात्र फुल टॉस इशारा करतायत. व्हाईट बॉल, एक आगली वेगळी शैलीने व्हाईट बॉल घोषित करतायत आणि हा नशिबाचा चौकार बाईच्या रूपाने 5 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 44 आकड्यामध्ये पोहोचले. 6 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकामध्ये टार्गेट पूर्ण होतंय की काय?
षटकारांची हॅट्रिक साठी हे पारितोषिक प्रमोदजी सुतार गोरसे बी संघाचे खंदे समर्थक पॉश पॉवर सरांचे फॅन. इथे मात्र अजून एक तडाखा आणि 2 षटकांमध्ये या सामन्याला समाप्त केलंय. 50 धावा पूर्ण करून विजय संपादन केलंय गोरसे बी संघाने. अभिनंदन अभिनंदन गोरसे बी. आणि हार्ड लक बादशाही स्पोर्ट बादशाही कल्पेश जाधव दिनेश अनुज सर्वांना खूप चांगलं खेळ आपण इथे या मैदानावर सादर केलं. सन्माननीय मराठा डाबा संघाचे मराठा डाब्याचे मालक सन्माननीय सार्थकजी जाधव यांना सन्मानित करण्यासाठी मी भूषणजी दळवी साहेबांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते सार्थक यांना सन्मानित करायचं आहे. 2 षटकं 50 धावा जमा केल्या. काय फटकेबाजी भूषणजी. गोरसे संघाचे सर्वात मोठे फॅन विकी गेने आमने यांच्याकडनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत.